आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। वेरूळमध्ये कुंडामध्ये बुडून 2 पर्यटकांचा मृत्यू झालाय। एक मृत असलेला पर्यटक आहेत विटखेडा इथला, तर दुसरा चिखली तालुक्यामधला आहे। विटखेडा येथील एका वेदांता अभ्यासिका क्लासेसची यांची एक सहल वेरूळ इथल्या लेणी पाहण्यासाठी रविवारी आली होती। सहलीमध्ये 8 ते 9 जण होते। पाण्यामध्ये खेळत असताना चेतन पगडे याचा पाय घसरला आणि तो कुंडात पडला। त्याला वाचवण्यासाठी शिक्षक राजवर्धन वानखेडे हे सुद्धा कुंडात उतरले असता ते दोघेही पाण्यात बुडाले। वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, नेमकी ही घटना कशी घडली होती आणि आता सध्या शाळा प्रशासनाने काय भूमिका घेतली आहे? नक्कीच सिद्ध जर पाहिलं तर मागील आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे आज जे प्रसिद्ध असलेले वेरूळ लेणीमध्ये असणारे संपूर्ण धबे आणि कुंड जे आहेत ते वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचा आनंद घेण्यासाठी काही पर्यटक जे आहेत आता वेरूळमध्ये जात आहे आणि लेणी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या धबधब्यामध्ये जे आहे ते उतरण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। काल रविवारचा दिवस आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर अभिषेकाची सहल, वेदांत अभिषेकाची सहल जी आहे ती त्या ठिकाणी गेली होती आणि 8 ते 9 विद्यार्थी यामध्ये होते। 2 शिक्षक देखील त्यांच्या सोबत होते। त्यामध्ये काही मुली आणि मुलं जे आहेत त्या कुंडामध्ये खेळत असताना त्यांचा पाय सटाकला आणि त्यातील एक विद्यार्थी जो आहे चेतन संजय पगडे हा विद्यार्थ्याचा पाय सटाकला म्हणतो कुंडात बुडाला होता। त्यानंतर शिक्षक जो आहे राजवर्धन वानखेडे याने थेट त्या कुंडामध्ये उडी घेत तरुणाला वर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सदरील विद्यार्थ्याने जे आहे नक्कीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती कसं लक्ष आता शाळा प्रशासन घालते विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।